आरोपीला फाशी शिक्षा पोलीस प्रशासन। संतोष देशमुख यांचा शेवटचा व्हिडिओ आपण कदाचित पाहिला नसेल। आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सरपंच संतोष देशमुख यांचा तो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल। त्या व्हिडिओमधून क्लिअर स्पष्ट होते संतोष देशमुख हे गावाचे किती लाडके होते, गावामध्ये त्यांनी किती प्रकारचे काम केले आणि त्यांची गावामध्ये आणखीन काय कामे करण्याची इच्छा होती। आज 8 दिवस होऊन गेलेत तरी देखील बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मसाजोग या गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी फक्त 3च आरोपीला ताब्यात घेतलंय। बाकीचे आरोपी अजून फरार आहेत। जर पोलिसांनी ठरवलं तर एका दिवसात आरोपींना शोधू शकतात। कोणत्या तरी मोठ्या लोकांनी या आरोपींना लपून ठेवले आहे हे सिद्ध होत आहे। आपल्यातील बरेचसे काही लोक नवीन असतील, मला कदाचित संतोष देशमुख यांच्याबरोबर काय घडलं हे माहिती नसेल। त्याबरोबर काय घडलं हे थोडक्यात सांगतो। मसाजोग या गावाचे सरपंच संतोष देशमुख आपल्या मामे भावाबरोबरती केज वरून मसाजोगला येत होते। तसेच एका टोल नाक्यावरती त्यांची गाडी अडवण्यात आली। या गाडीमधून 6 ते 7 जण उतरले। संतोष देशमुख त्यावेळेस गाडीमध्ये होते। त्या 5 ते 7 हरामखोरांनी गाडीचा दरवाजा तोडला। संतोष देशमुख यांना तिथे मारपीट केली आणि बळजबरीने त्यांना स्कॉर्पिओ मध्ये टाकून घेऊन गेले। या घटनेचा विशेष बघा, संतोष देशमुख यांच्याबरोबर त्यावेळेस त्यांचे मामे भाऊ होते, त्याचं नाव शिवराज देशमुख। त्यांनी तात्काळ पोलिसांना याबद्दल माहिती दिली पण काही काम केलं नाही। जर पोलिसांनी त्याच वेळेस त्या स्कॉर्पिओचा पाठलाग केला असता किंवा स्कॉर्पिओ शोधण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित आज संतोष देशमुख जिवंत असते। म्हणजे याचा अर्थ क्लिअर स्पष्ट होतोय, पोलिसांना अगोदरच ठाऊक होतं संतोष देशमुख यांचा अपहरण होणार आहे आणि ही घटना झाल्यानंतर पोलिसांनी लगेच ॲक्शन घेतली नाही। पोलिसांनी ॲक्शन घेतली ती देशमुख यांचा मृतदेह सापडल्यानंतर। 4 दिवस झाले तरी कसं काय आरोपी पोलिसांना सापडत नाही, कोण लपवतंय त्यांना? मित्रांनो, हे प्रकरण जेवढं साधं दिसतं तेवढं आहे नाही। जर आपण आज या गोष्टीला विरोध केला नाही तर उद्या कदाचित आपल्या सर्वसामान्य व्यक्तीबरोबर अशी घटना घडू शकतो। त्यावेळेस आपल्या समर्थनाला कोणी येणार नाही, राजकीय नेते आणि त्यांना पोचणारे ते गुंडे। त्यामुळे सरपंच देशमुख यांची निर्गुणपणे हत्या झाली होती आणि एवढी भयंकर हत्या कदाचित कोणी असं करू शकत नाही। त्यांच्या शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये एवढी भयंकर माहिती मिळाली होती, आपल्याला ऐकून थरकाप उडेल। त्यांच्या पोटावरती, मानेवरती, डोक्यावरती आणि डोळ्यामध्ये तारा गोपसवल्या होत्या। संतोष देशमुख हे काही कोणते गावगुंड नव्हते त्यांची एवढी भयंकर अवस्था करायला, ते तर गावाचे लाडके सरपंच होते। ज्या हरामखोरांनी, ज्या भाडकावनी हे कृत्य केले, कृपया त्यांना सोडू नका। प्रत्येकाने एकजूट व्हा, तर पुढील 8-15 दिवसामध्ये ही केस पूर्णपणे दाबण्यात येईल। जो कोणी आरोपी असेल तो बाहेरच राहील। सर्व प्रकार खंडणीच्या प्रकरणातून झालाय। गावामध्ये पवनचक्की प्रकल्पाचं ऑफिस होतं, त्या ऑफिसमध्ये सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी कंपनीकडून खंडणी मागण्यासाठी आला होता। तसेच गावचे सरपंच संतोष देशमुख यांनी याला विरोध केला असंही सांगण्यात येतंय। सुदर्शन घुले यांना धनंजय मुंडे यांचे समर्थक वाल्मिक कराड आणि अजित पवार गटातील विष्णू साठे यांचा दोघांचाही सपोर्ट होता। त्या गावातील सुदर्शन घुले काय करू शकतो? जर त्याच्या पाठीमागे मोठा सपोर्ट नसेल तर तो काहीच करू शकत नाही। याचा अर्थ त्याच्या पाठीमागे नक्कीच कोणातरी मोठा सपोर्ट होता। त्यामुळे सरपंचाची अपहरण करून हत्या केली। कृपया करून हात जोडून या व्हिडिओमधून सर्वांना विनंती करतो, या घटनेमध्ये जात धर्माचा विषय घेऊ नका। सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्तीचा जीव गेलाय, ते पण एवढ्या भयंकररित्या। जे कोणी आरोपी होते त्यांना जरी पोलिसांनी पकडलं तर पुढच्या काही महिन्यामध्येच ते बाहेर येतील। आरोपींना गावकऱ्यांनी ताब्यात घ्यावे आणि ज्याप्रमाणे संतोष देशमुख यांची त्यांनी निर्गुणपणे हत्या केली त्याचप्रमाणे त्या आरोपींची ठेचून हत्या करायला हवी। आज संतोष देशमुख यांचा तो शेवटचा व्हिडिओ पाहून आपल्या डोळ्यातही पाणी येईल। अगोदर तो व्हिडिओ काय, त्यामध्ये संतोष देशमुख काय म्हणले, गावकरी काय म्हणले ते पहा। गाववाल्याचा भरपूर साथ आहे, सगळे सोबत आहेत। माझ्या 73% लोकांची दारू सोडण्याचा जो कार्यक्रम आहे तो संतोष अण्णांनी कधीच नाही लाने पूर्ण केलेला आहे। मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला गरिबासाठी काम आहे। राजकारण कमी पण समाजकारण जास्त करण्याची माझी पहिल्यापासून आवड आहे। त्यामुळे मी व्यसनमुक्तीसाठी फार झटलो आहे। जवळपास 9-10 वर्षापासून मी युवकाच्या, माणसाच्या दारू सोडून आणण्याचं काम कदर पैशाने करीत आहे। कधी दुष्काळाचं गेल्या 2 वर्ष संकट होतं, त्यावेळेस मी माझ्या स्वखर्चानं पूर्ण गावाला रात्री 1 वाजून 1:30 वाजून 4 टँकर पुरवण्याचं काम केलं आहे। आम्हाला पाण्याची व्यवस्था नव्हती, काय नव्हती। आम्ही विहिरीवर पाण्याला जात होतो आणि आम्हाला दिवसभर पाण्यात राबावं लागत होतं। तर संतोष अण्णामुळे आम्हाला सगळी सुविधा उपलब्ध झाली। त्यानंतर सगळं काय पाहुणा करतोय, सगळ्याच्या सुविधा करतोय आणि चांगले कामं करतोय। आताच्या निवडणुकीला आम्ही संतोष अण्णालाच निवडून देणार आहे।
सरपंच पदासाठी जे आहे चिन्ह, आम्ही चिन्ह बी थोडे अभ्यास करून घेतले. जी काही चढ म्हणजे पैशाचा माज, सत्तेचा माज ज्याला आलेला असतो ते दाबण्यासाठी लोलर हे चिन्ह घेतलंय सरपंचाचं. संध्याकाळी शांत झोप येण्यासाठी फॅन लागतो, फॅन एक चिन्ह घेतले आम्ही सोबत. सकाळी उठल्या चहा लागतो, त्यासाठी कॅटली एक घेतलेली आहे. आणि युवकाला हे करून जर फ्रेश झाले, जर वाटलं आपण कुठं जावं खेळायला, तर बॅट एक चिन्ह घेतलेलं आहे. पाहिलं देशमुख गावासाठी किती काम करण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी गावामध्ये सुधारणाही केली होती. अशा साध्या भोळ्या आणि गरजू लोकांना मदत करणाऱ्या सरपंचाची हत्या केली. मग त्या आरोपींना जिवंत का ठेवायचं? त्याला जरी पोलिसांनी पकडलं तर फक्त काही वर्षाची किंवा काही महिन्याची शिक्षा होणार. बीडमधून अनेक लोक मानतात या घटनेपाठीमागं वाल्मिक कराड, विष्णू चाटे यांचा देखील हात आहे. त्यामुळेच वाल्मिक कराड यांचे समर्थक रस्त्यावरती उतरले होते. वाल्मिक कराडवरती लावलेला खंडणीचा आरोप पाठीमागे घ्या असं म्हणत त्यांनी घोषणाबाजी केली होती. पण जर वाल्मिक कराड किंवा विष्णू चाटे यामध्ये दोषी नसतील तर त्यांना घाबरायचं काही कारण नाही. जे काही सत्य ते समोर आलं पाहिजे. त्या ठिकाणी वाल्मिक कराड असो, विष्णू चाटे असो किंवा त्या ठिकाणी कोणताही मंत्री असो, पण काही करून हे सत्य बाहेर आलंच पाहिजे. आज नाही तर उद्या कधीच होणार नाही. संतोष देशमुख यांच्या आई, पत्नी, त्यांचे भाऊ आणि त्यांची लहानी मुलगी यांच्यावरती दुःखाचा डोंगर आहे. देशमुख साहेबांच्या त्या लहान्या मुलीचा विचार करा, ज्या मुलीने आपल्या वडिलांना भयंकर अवस्थेत पाहिलं असेल, आईने पाहिलं असेल. त्या लहान्या भावाचं काय झालं असेल ज्यांनी आपल्या भावाला या भयंकर अवस्थेत पाहिलं. कृपया करून कोणी शांत बसू नका, विरोध करत राहा जोपर्यंत आरोपींना फाशी किंवा त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याचप्रमाणे त्या आरोपींची हत्या झाली पाहिजे.